हे घे. अच्छा तो करत नाही ना. तुझं लर्न कर. हो तुझं लर्न कर. ए गे रे चल पेन्सिल काढ तुझी. चल दे मी लिहून देत आहे. तुझं काय आहे? काय लिहायचं आहे? लवकर लवकर सांग. अरे बापरे हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन आहे. ठीक आहे लेस दॅन आहे आणि ग्रेटर दॅन आहे. ठीक आहे मी तुला शिकवते हे. ठीक आहे असं. ए होमवर्क असेल तर शिकवते नाही तर शिकवत नाही. सम्राट तुला आता MNOP लिहायचं आहे. हे वारंवार लिहायचं आहे MNOP. ठीक आहे चल घे पकड. पहिले स्टँडिंग लाईन काढ. इथनं स्टँडिंग लाईन नाही मी तुला शिकवते. त्याला मी शिकवते स्टँडिंग लाईन. पंधर इथे करते मला तुला मी शिकवते थांब. समू आता हे इथे समू हे बघ इथनं हलकीशी असं म्हणजे स्लँटिंग लाईन येईल इथनं चल घे. स्लँटिंग लाईन. ओके आता हे परत इथे येईल असं इथपर्यंत. गुड. आता इथनं परत इथे. ओके गुड. असंच लिहायचं पण हे थोडंसं वरती केलं. हे चुकीचं केलं तू. आता हा डॉट परत हा मग इथे मग परत इथे. ठीक आहे चलो स्टँडिंग लाईन स्लँटिंग लाईन. हा अप वरती कर. गुड. आता खाली. व्हेरी गुड व्हेरी नाईस. ओके कशाला त्यांना दाखवतो. तुझं काय लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. परत कर समू तुझं परत कर. परत कर. सम्राट स्पंदन काय तुझं? मला बुक मधनं याच्यामधनं आण. हे बघ हे काय आहे? एक आहे लेस दॅन आणि एक आहे ग्रेटर दॅन. आता 9 आणि 6 यामधनं कोणतं मोठं आहे? 9 मोठे आहे की 6 मोठे आहे? 9 मोठे आहे की 6 मोठे आहे? 6 मोठे आहे का की 9 मोठे आहे? हा मग हे जे मोठे आहेत ना त्याच्याकडे हे असं साईन जाणार. ठीक आहे हे ग्रेटर दॅन. ठीक आहे हा ग्रेटर दॅन. आता हे बघ हे 14 आणि 14 आहे. आता काय येईल याच्यामध्ये? दोन्ही सेम आहेत. काय येईल त्यामध्ये? सेम आहे. हा गुड. पण हे चुकलं ना समू. स्पंदन मला एक इरेजर देऊन द्या. हे बघ इथनं बघ बिटू इथे 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 मग इकडे आणि मग इकडे. हा अर्निका काय येईल बेटा मग तिथे? 14 आणि 14 सेम आहेत ना. मग हे इक्वल टू येईल. हे बघ इक्वल टू कर तिथे. इक्वल टू सेम आहेत ना म्हणून. नाही इक्वल टू. हे बघ हे याला इक्वल टू म्हणतात. हे ग्रेटर दॅन आहे. हे लेस दॅन आहे आणि हे इक्वल टू आहे. याला इक्वल टू